नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज आहे गुरुपौर्णिमा आणि त्याच्यामुळे आपल्या भारतीय परंपरेनुसार कोणताही सण जरी असेल तरी आपण काय करतो, गोड करतो. तर आज आपण ही झटपट होणारी अशी गोड दुधाची शेवयांची खीर करणार आहोत. तर अवनी आणि मी ते बनवणार आहोत आणि त्याच्यानंतर मग जसं मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हॉस्पिटलला आम्ही गेलो होतो. आज सेकंड व्हिजिट आहे, तर आम्ही आता तिकडे जाणार आहोत. पण दुधाची पहिली खीर बनवणार आहोत म्हणजे देवाला नैवेद्य दाखवता येईल आणि नंतर मग तोच प्रसाद म्हणून जेवताना तो आम्ही घेणार आहोत. तर आता ग्रीष्माची आता शाळेत त्याची तयारी हळूहळू सुरू आहे. तर आणि आता आम्ही खीर बनवायला सुरू करतो. आता आपण काय काय घेणार आहोत? पहिलं तूप घालायचं, तुपावरती शेवया भाजून घ्यायच्या. थोडं तूप म्हणजे किती पाववाटी तूप घेतलंय. पाववाटी एक चमचाभर. एक चमचाभर तूप घेतलंय. एकदम मंद आचेवर ठेवायचं. मी तुम्हाला दाखवतो बघा, एकदम मंद आचेवर. त्याच्यामध्ये शेवया घालायच्या. त्याच्यामध्ये आता शेवया घालतोय बघा. शेवया घातल्या. शेवया छान परतून घ्यायच्या. सगळ्या शेवयांना तूप लागलं पाहिजे. सगळ्या शेवयांना व्यवस्थित तूप लागलं पाहिजे, म्हणजे ते व्यवस्थित परतून घ्यायच्या. म्हणजे काय होतं की आपल्याला ते खाल्ल्यानंतर त्रास होत नाही. आणि सारखं ढवळत राहायचं, कारण ह्या बारीक शेवया आहेत त्या खाली लागतात, एकदम करपण्याची भीती असते. हां, सारखं ढवळत राहणं हा त्याच्या मागचा मंत्र आहे. कारण जर नाही ढवळलं तर त्याला लागतात खाली आणि मग करपतात. त्याच्यानंतर काय घेतलंय बघा, आपण पाणी घालून त्या थोड्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा. पाण्यामध्ये शिजवून घ्या. गॅस बारीकच ठेवायचा. आता बघा, इथे आम्ही शेवया ज्या घेतल्यात ना त्या ब्राऊन शेवया ज्या आहेत ना त्या घेतल्यात. दुसरा एक प्रकार आहे तो शेवयांचा, तो हा असतो ना जाड शेवया. जाड शेवया यूज करतात. व्हाईट, त्या घेतलेल्या नाहीयेत. ह्या आम्ही नेहमी ह्या शेवया यूज करतो. मॉम्स चॉईस. तुम्ही कोणत्या यूज करता ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या यूज करता. ग्रीष्माला तर ह्याच फेवरेट आहेत आणि खूप आवडतात बाबा. खूप आवडतात ना. आणि आता ग्रीष्माचा अवतार मी तुम्हाला दाखवतोय. शाळेत निघतानाचा हा तिचा अवतार आहे. आणि आता आम्हाला पूर्ण रेडी व्हायचंय. नंतर हा शर्ट. हा शर्ट. हे बघा काय काय नवीन कपड्यांचे स्टिकर. आणि स्टिकर बघा. हा, तर आता इथे बघा, ह्यातलं पाणी थोडा गॅस फुल केला तरी चालतोय, फक्त करपू द्यायचा नाही. नाहीतर कधी कधी काही लेडीज गॅस तसाच ठेवून निघून जातात. 5 मिनिटात हे करतो ते करतो असं. त्याच्यामध्ये म्हणून आम्ही या शेवया का घेतो, कारण ह्या पटकन शिजतात, पण शिजतात लगेच. इकडे बघा, इथे साखर आपण किती घेतलेली आहे. साखर 1 वाटी घेतलेली आहे. 1 वाटी साखर. तेवढंच पाणी घेतलेलं होतं. आपण काही साखर तेवढीच नाही घालणार आहोत, जशी चवीनुसार लागेल तशी. चवीनुसार साखर घाल. आणि दूध आपण अर्धा लिटर इथे घेतलंय. अर्धा लिटर दूध तापवून घेतलेले आहे. अर्धा लिटर दूध तापवलेलं आहे. हा, आम्हाला थोडी पातळच लागते खीर. आता हे बघा, पाणी यातलं पूर्ण सुकलेलं आहे. पाणी आटलंय पूर्ण. शेवया शिजल्यात छान. पाणी इथे बघू शकता तुम्ही, शेवया पूर्ण शिजलेल्या आहेत. अशा मऊ झाल्या की ते पूर्ण शिजल्या. आता आपण त्यामध्ये दूध घालणार आहोत. आणि आहे हे आहे व्हॅनिला. आणि सगळ्यात महत्वाचं, आपली जी खीर आहे ना आपण घरी करतो ती जास्त टेस्टी न होण्याचं एक कारण असतं की कधी कधी काय होतं की साजूक तूप वापरत नाहीत, बरोबर ना. हो. तर आता हे जे तूप आहे ना, आता तुम्ही बघितलंय बघा, हे तूप, हे आम्ही गाईचं तूप आहे ना, घेतलंय. हे शुद्ध गाईचं तूप. म्हणजे अवनीचे जे वडील आहेत, म्हणजे माझे सासरे जे आहेत ते रत्नागिरीला यांच्या गायी आहेत आणि म्हणजे त्या गायींचं तूप बनवतात. ते अर्थकारण त्याच्यामध्ये खूप कमी आहे, म्हणजे पैसे कमवण्याच्या उद्देशाने ते करत नाहीत, पण शुद्धता इतकी आहे की तुपाचा एवढा सुगंध येतो खूपच. आणि पिवळं तूप, गाईचं तूप कसं ओळखायचं, तर ते पिवळं असतं, पिवळं जर्द. हे बघा, तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा,
हे बघा तूप. हे बघा, हे तूप आहे, ह्याला म्हणतात शुद्ध गाईचं तूप. आता आपण हा चमचा बाजूला ठेवणार आहोत, कारण आता आपण त्याच्यामध्ये दूध घातलंय, त्यामुळे आता आपण पळी घ्यायची ढवळायला. मी पल्ली देणार. ही बघा, आता आपण त्याच्यामध्ये घालायची साखर. आता हे बघा, ही साखर 1 वाटी. आता 1 वाटी शेवया होत्या आमच्या, अर्धा लिटर दूध होतं, 2 चमचे तूप होतं छोटे, आणि आता साखर जेवढं गोड पाहिजे तेवढी घालायची. आम्हाला जरा गोड लागतं अति, त्यामुळे आम्ही घातली आहे. आता ही शिजू द्यायची, चांगली उकळायची. आता मला तरी काय बोलायला जाणार की नाही, स्वतःच बोलणार का? आणि डालडा तुपाची खीर कधीही करायची नाही, कारण होतं कसं, ते तूप पूर्ण असे दाणे राहतात त्याच्यात. आपण खीर फ्रीजला ठेवली की ती चव त्याची वेगळी लागते. त्यामुळे तेलावरची शक्यतो करायची नाही, केली आपण तर साजूक तुपावरचीच करायची. साजूक तुपावरचीच करायची. आणि साजूक तूप पण जर घरचं असेल तर त्याला खूप छान होते. किंवा तुम्ही कोणतंही वापरू शकता, गोवर्धन, गोविंद पण सहसा साजूक तुपच असावं. अमूलचं असतं तूप, कुठलंही. काय काय लोक डालडा तूप खाणारे आहेत, त्यांनी तुम्ही वापरू शकता, कारण तो प्रत्येकाचा प्रश्न असतो. पण आम्ही एक चवीच्या दृष्टीने सांगितलं की आणि थोडी पौष्टिकही असतं घरचं तूप आपलं. हे बघा बघा, आता साखर विरघळत चालली आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे हे बघायचं कसं होतंय, स्ट्रक्चर बघा कसं आलंय त्याला. 2 मिनिट मला घुसवते आतमध्ये. आता मला थोडी फ्लेम वाढवलेली आहे. आता मस्त त्याला उकळी फुटलेली आहे, कारण त्याला आपण दाखवा ती. हे बघा, ही उकळी फुटले खिरीला, छान उकळी फुटलेली आहे. आता तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे असतील तर पहिला आपण तूप जेव्हा तापत टाकतो तेव्हा ड्रायफ्रूट थोडे तुपामध्ये परतून घेऊन बाजूला काढून मग शेवया परतायच्या. पण आमच्याकडे ग्रीष्माला ड्रायफ्रूट आवडत नाही, तिला प्लेन खीर लागते. हा, मला प्लेन खीर लागते, कारण मी आईस्क्रीम मधला पण ड्रायफ्रूट खात नाही, कारण ते मला पहिल्यापासून. आता आपण ह्याच्यामध्ये 2 थेंब व्हॅनिला इसेन्स टाकणार आहोत. 2च थेंब व्हॅनिला इसेन्स फ्लेवर आणि त्याला टेस्ट खूप एक छान येते. नेहमी आम्ही वेलची पावडर यूज करतो, तुम्ही वेलची पावडर घालू शकता, पण हे घातलं तर वेलची पावडर घालायची काहीच गरज नाही. हे बघा कसं होतंय, छान उकळी आली आता याला. आता मला तुम्ही याच्यामध्ये खवा पण यूज करू शकता. आता मला तरी जसं प्रत्येकाला पाहिजे तशी करतो आम्ही, या पद्धतीने बनवतो. आता मला तरी बोलायला चान्स दे. आमच्या ग्रीष्माची मचमच चाललेली आहे बघा मध्ये मध्ये. ही खीर आई बनवते, म्हणे नाही ती खीर छान नसते. तर ही तयार झालेली आहे खीर. झाली रेडी ना? हो बघा, छान. गॅस थोडा फुल करून, असं 2-3 वेळा गॅस फुल करून छान उकळ्या काढून घ्यायच्या. बघू शकता तुम्ही कशी उकळी येते. आणि मग गॅस बंद करायचा. ही करायला पण सोपी आहे आणि एकदम पटकन होते. शेवया पण आम्ही बारीकच वापरतो, काय काय जण घरच्या शेवया सुद्धा वापरू शकतात, पण आम्ही जनरली या वापरतो. काय काय गोष्टींचे आमच्याकडे ब्रँड आहेत ठरलेले, ग्रीष्माच्या आवडीनुसार असतं सगळं. आणि हा कोणत्याही प्रकारचा स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये, जे आम्ही वापरतो तेच तुम्हाला सांगतोय. हा, हे बघा, ग्रीष्मा तुपाची चव, प्रत्येक गोष्टीची चव तिच्या लक्षात खूप छान राहते आणि तिला तसंच लागतं. थोडं खाण्याच्या बाबतीत तिच्या कटकटी असतात, पण कसं आम्ही तिला देतो, पहिल्यापासून सवयच ती लागली आहे, त्यामुळे कसं तिला सगळं थोडंसंच पाहिजे, पण चव आली पाहिजे. ही बघू शकता खीर तुम्ही. ही बघा आमची तयार झालेली आहे. ही तयार झालेली आहे खीर. आज तुम्ही जर बनवणार असाल तर कशी झाली तर अशी ट्राय करा, आणि कशी झाली ते आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. तर चला आता निरोप घेतो आणि चला आता आम्हाला ग्रीष्माच्या स्कूलमध्ये जायचंय, मग दवाखान्यात तिला जायचंय, सोडून आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचंय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्ही सबस्क्राईब अजिबात करत नाही, त्याच्यामुळे आपला चॅनल ग्रो होत नाहीये. तर तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे, तर कृपया सबस्क्राईब करा आणि
शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ. धन्यवाद.